तर आणखी एक महत्त्वाची बातमी, ट्रक चालकांच्या संपामुळे पुण्याच्या मार्केट यार्डमधील आवक सुद्धा चांगलीच घटलेली आहे। पुणे मार्केट यार्डमध्ये गाड्यांची आवक कमी झालेली आहे। आज केवळ 900 गाड्यांची आवक ही पुणे मार्केट यार्डमध्ये झालेली आहे। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। रणजित जाधव आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। रणजित, साधारणपणे पुणे मार्केट यार्डात रोजच्या किती गाड्या येत असतात आणि याचा परिणाम आणि फटका हा कसा दरवाढीमध्ये बसलेला पाहायला मिळतोय? प्रज्ञा, केंद्र शासनाच्या शासनाने जो कायदा केला आहे त्याच्या विरोधात या ठिकाणी अनेक संप जो आहे तो आपल्याला एकूण पाहायला मिळतो। त्याचा परिणाम जो आहे तो आता पुण्यातील मार्केट यार्ड या ठिकाणी झालेला आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। याच वाहतूकदारांच्या संपामुळे मार्केट यार्डमधील आवक जी आहे ती कमी झालेली आहे। दररोज 900 गाड्यांची आवक आज जी आहे ती या ठिकाणी झालेली आहे। यामध्ये रोज 1100 ते 1200 गाड्यांची आवक जी आहे ती या मार्केट यार्डमध्ये होत असते। आज मात्र हीच आवक जी आहे ती 900 वर आल्यामुळे 10 ते 20% परिणाम जो आहे तो या मार्केट यार्डवर झालेला आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। आपण पाहू शकतो की अनेक वाहनं जी आहेत ती या ठिकाणी मार्केट यार्डमध्ये थांबून आहेत। काही वाहनं जी आहेत ती बाहेरून येतात, मात्र आता 10 ते 20% या ठिकाणी हे वाहतूकदार जे आहेत ते आले नसल्यामुळे आवक जी आहे ती घटलेली आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे।